राज्य सरकार नव्याने 328 वाईन शॉप लायसन्स देणार असल्याची शक्यता। बेवड्यांचा महाराष्ट्र करायचा आहे का आव्हाडांचा टोला। अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही, अजित पवारांचं उत्तर। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवर शाईफेक। छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा शिवधर्म फाउंडेशनचा आरोप, तर शाईफेकीनंतर समर्थकांकडून पुष्पगुच्छ देत सत्कार। माझ्यावरील हल्ला हा मोठा कट, हल्ल्याला सरकार जबाबदार। प्रवीण गायकवाडांचा आरोप, माझ्या कार्यकर्त्यांमुळे मी वाचलो, गायकवाडांचं विधान। लाडकी बहीण योजनेमुळे निधीला उशीर, आता गाडी हळूहळू रुळावर येते, दत्तात्रय भरणेंचं विधान। तर भरणेंना ते कोणत्या अपेक्षेने बोलत होते हे विचारतो अजित पवारांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा तर आहेच, मात्र योजना बंद होणार नाही, सरकार आर्थिक ताण सहन करेल, अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। हिंदी सक्तीचा GR पुन्हा लागू करा, वकील गुणरत्न सदावर्तींची मागणी। तर ठाकरे बंधूंविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा। सामनातून राज ठाकरेंना पुन्हा युतीची साथ, संभ्रम नको, युती गरजेची, सामनातून टाळी, तर विरोधकांवरही निशाणा। इगतपुरीत उद्यापासून 3 दिवस मनसेचं शिबिर, आगामी निवडणुकीच्या तयारीबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करणार। ठाण्यात रिक्षा चालकाची मुजोरी, महिला प्रवासी आणि चालकात बाचाबाची, रिक्षा चालकाने महिला प्रवाशावर उगारला हात, वाहतूक विभागाकडून रिक्षा चालकावर कारवाई। विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी, मराठी बोलण्यावरून तरुणाशी वाद, मनसे आणि शिवसेनेनं दिला चोप। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना राज्यसभेची खासदारकी, राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती, लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेवर संधी। केरळमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते C सदानंदन यांची राज्यसभेवर नियुक्ती, 2 दशकांपूर्वींच्या हल्ल्यात दोन्ही पाय गमावल्यानंतरही उंच भरारी। माझ्यासारखे आरोप एखाद्यावर झाले असते तर त्याने आत्महत्या केली असती, संजय राठोडांचं विधान। पण वंजारी समाज माझ्या पाठीशी एकजुटीने होता, राठोडांनी मानले आभार। मंत्री संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांना शिंदेंकडून कडक समज, नोटा आणि मारहाणीच्या प्रकरणाची गंभीर दखल, प्रतिमा मलिन करणारं वर्तन खपून घेणार नाही, शिंदेंचा इशारा।